हॅलो गाईज, नर्स पॅराडाईज या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आहे तमन्ना। आज आपण बघणार आहोत ग्रुप डीच्या वॅकन्सी निघलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगर ग्रुप डी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलसाठी। चला आपण ही डिटेल ॲड बघूया। तर या मी ऑफिशियल वेबसाईटवर आलेले आहे। तुम्ही कोणत्याही ब्राउझरवर www.gmcaurangabad.com टाइप करा, सो तुम्ही या लिंकवर येऊ शकता। चला आपण ही ऑफिशियल वेबसाईट बघूया। हे GR आलेलं आहे, हे बघा। इथं आपण जायचं आहे। न्यूजमध्ये ॲप्लिकेशन लिंक फॉर पोस्ट ऑफ क्लास 4 अँड इक्विव्हॅलंट पोस्ट 2025 इथे गेले असता इथं नोटीस आलेली आहे। विषय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर। इथं आहे विषय चतुर्थ श्रेणी कर्मचारी व तत्सम वर्गाच्या सरळ सेवा पद्धती भरतीसाठीचे आवेदनपत्र भरण्याबाबतचे लिंक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वेबसाईटवर अपलोड करण्याबाबत। उपरोक्त विषयी चतुर्थ श्रेणी कर्मचारी व तत्सम वर्गाच्या सरळ सेवा भरतीची जाहिरात दिनांक 30/5 ही जाहिरात वेबसाईटवर आलेली आहे। फॉर्म फिलिंग 5 तारखेपासून सुरू झालेली आहे। तर लास्ट डेट असणार आहे 24। सो पुढे आहे दैनिक लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे। सदर भरतीचे आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया TCS कंपनीमार्फत होणार आहे। ही भरती प्रक्रिया, एक्झाम, तुमचं सिलेक्शन, ही सगळी प्रोसेस TCS मार्फत होणार आहे। सदर भरतीचे आवेदनपत्र भरण्यासाठीची लिंक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या www.gmcaurangabad या संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावी। तर यामध्ये हे बघा, हे ॲप्लिकेशन करण्याची लिंक आहे। सो तुम्ही हे डेस्कवर येऊ शकता ॲप्लिकेशन करण्यासाठी। पण आपण याची डिटेल ॲड बघूया। चला आपण PDF बघूया। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पांचक्की रोड, घाटी परिसर, छत्रपती संभाजीनगर याच्या अंडर आहे। तर वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अधीनस्थ म्हणजे DMER अंडर ही क्लास 4 ची पोस्ट आहे। चला आपण बघूया। असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट वर्ग 4 समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत। उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशील शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्याची मार्गदर्शक सूचना इत्यादीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। तर तुम्ही यामध्ये बघू शकता। चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे यांच्या पे स्केल असणार आहे S1 रुपये 15,000 ते 47,600 हे बेसिक आहेत। अलाउन्सेस वेगळे। याच्यात 30 पोस्ट आहेत। यासाठी S1 कॅटेगरी आहे। लेवल पे स्केल आहे S1 रुपये 15,000 ते 47,600 फॉर 2 पोस्ट। थर्ड आहे माळी, त्याची पे स्केल पण S1 आहे। याच्या 7 जागा आहेत। चौथा आहे प्रयोगशाळा परिचर, S6 आहे याची पे स्केल। त्याचं बेसिक असणार आहे 19,900 ते 63,200। तर याच्या 18 पोस्ट आहेत। 5 आहे। तर या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, तर ह्या जागा ह्या कॉलेजच्या जागा होत्या, ह्या 4 जागा।
खाली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, ह्या हॉस्पिटलच्या जागा आहेत। यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे यांची पे स्केल सेम असणार आहे, पण ह्या हॉस्पिटलसाठी जास्त जागा आहे। कॉलेजसाठी 30 आहे, हॉस्पिटलसाठी 285 जागा आहेत। दाया त्यांची पे स्केल पण S1 असणार आहे, 15,000 ते 47,600 आणि ही एक जागा आहे। बॉयलर चालक ह्याचा पण पे स्केल S1 आहे, याची एक पोस्ट आहे। पाणक्या म्हणजे पाणी सोडण्यासाठी त्याची पण S1 आहे पे स्केल, त्याची पण एकच जागा आहे। ड्रेसर त्याच्या पण 2च जागा आहे। माळी त्याच्या 4 जागा आहेत। नाभिक त्याची पण पे स्केल सेम आहे S1, त्याच्या पण 6 जागा आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यांची S1 आहे, फक्त जी प्रयोगशाळा परिचर आहे त्याची पे स्केल 6 आहे। खाली आहे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाचा गट वर्ग 4 समकक्ष पदे व इतर संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील परिशिष्ट 1 मध्ये www.gmcaurangabad.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आहे। जे हे PDF ऑफिशियल वेबसाईटवरच आहे। बघू शकता आता डिटेल दिलेलं आहे। आपण यासाठी बघूया आपलं क्वालिफिकेशन काय असणार आहे, रिझर्वेशन कसं आहे, सगळं ही डिटेल लाईन आहे, तुम्ही वाचू शकता। यामध्ये क्वालिफिकेशन असणार आहे, जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णता धारण करणे आवश्यक आहे। महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचे दिनांक 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शाळेत 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तुझी कमीत कमी 10वी झालेली पाहिजे, इथं मेन्शन केलेलं आहे। तुम्ही 10वी पास सगळे अप्लाय करू शकतात। उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। माजी सैनिकांसाठी शैक्षणिक अर्हता यामध्ये तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविला नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांनी SSC उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात। तर यामध्ये काय आहे, माजी सैनिकांसाठी जरी ते 10वी पास नसले पण त्याच्याकडे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन असले तर तेही अप्लाय करू शकता। त्यासाठी तुमचं क्वालिफिकेशन असणार आहे 10वी पास प्लस तुम्ही इंडियन असले पाहिजे, भारतीय नागरिकत्व, वयोमर्यादा तुमचं याच्यामध्ये एज कॅटेगरी दिलेली आहे, तुम्हाला दाखवते मध्ये एज काय पाहिजे तुमची, बघा खाली दिलेलं आहे कमाल आणि किमान वय। खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी त्यांचं आवश्यक वयोमर्यादा ही खुल्या वर्गासाठी 18 वर्ष, यासाठी 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावं, म्हणजे 18 ते 38 वयोगटातील ओपन कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। यामध्ये मागासवर्गीय उमेदवारासाठी 18 ते 43 आहे, म्हणजे 5 वर्ष एक्स्ट्रा एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। खालील आहे पदवीधरकार अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी मधील तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादा 55 वर्ष आहे। स्वतंत्र सैनिकांनी नामनिर्देशित पाल्य सन 1991 ची जनगणना कर्मचारी व सन 1994 नंतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी मॅक्झिमम एज लिमिट आहे 44 वर्ष, ठीक आहे। खेळाडू उमेदवारासाठी 5 वर्षापर्यंतची वयाची
याची शिथिल करण्यात आलेली आहे, म्हणजे त्यांचे उच्चतम वय 43 वर्ष असू शकते. 43 वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकतात खेळाडूंसाठी. दिव्यांगांसाठी किमान दिव्यांगत्व, त्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असले पाहिजे. त्यांच्यासाठी 45 वर्ष असणार आहे. फक्त ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वयोमर्यादा आहे. प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 45 वर्ष, माजी सैनिकासाठी पण 45 वर्ष. तर आपण हे परीक्षेचे स्वरूप बघूया कसं असणार आहे. गट ड साठी आहे, यामध्ये 25 प्रश्न असणार आहे पण मराठीचे, त्यासाठी 50 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क्स असणार आहेत. इंग्रजीचे 25 प्रश्न असणार आहे 50 मार्कासाठी. सामान्य ज्ञान याचे 25 प्रश्न असणार आहे 50 मार्कासाठी. बौद्धिक चाचणी व अंकगणित याचे 25 प्रश्न असणार आहे 50 मार्कासाठी. तर एकूण 100 प्रश्न असणार आहे 200 मार्कांसाठी. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रश्न असणार आहे. आणि तुम्हाला या परीक्षेसाठी कालावधी असणार आहे 2 तास 120 मिनिटं. तर परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे कम्प्युटर बेस पद्धतीने. यामध्ये तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे कोणती पण. जेवढे तुम्ही आन्सर राईट दिले त्याला 2 मार्क मिळणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्हाला याचा फायदा होईल. कागदपत्रे, तुम्हाला हे फॉर्म फिलिंगसाठी काय काय लागणार आहे बघा. कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे बघा. अर्जातील नावाचा पुरावा, SSC आणि तत्सम शैक्षणिक अर्हता, म्हणजे 10वीचं तुम्हाला प्रमाणपत्र लागेल. वयाचा पुरावा, यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला लागेल. पण आधार कार्ड, पॅन कार्ड दोन्हीपैकी एक लागेल तुम्हाला. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, म्हणजे 10वी 12वी झालेले असले तर त्याचा पुरावा लागेल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरताय त्याचा पुरावा लागेल. EWS असेल तर EWS सर्टिफिकेट. ओपनसाठी काही गरज नाही पण कास्ट सर्टिफिकेट लागेल SC ST कॅटेगरीवाल्यांना. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, जे OBC आहे त्यांना नॉन क्रिमिनल लागणार आहे. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा, डिसेबल पर्सनला डिसेबिलिटी सर्टिफिकेट लागेल. पात्र माजी सैनिक असल्यास पुरावा, त्यांना त्याचा पुरावा लागेल माजी सैनिकाचं. खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. प्रत्येक याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे त्याचे सर्टिफिकेट, आणि ते तुम्हाला फॉर्म भरण्याच्या वेळेस लागणार आहे अपलोड करण्यासाठी. प्रकल्पग्रस्त असल्यास त्याचा पुरावा, भूकंपग्रस्त असल्यास त्याचा पुरावा, अंशकालीन पदवीधर असल्यास त्याचा पुरावा, SSC नावात बदल झाल्याचा पुरावा. काहींचे लग्न झालेले असतात किंवा नावामध्ये चेंजेस झालेले असतात तर त्यांना त्याचा पुरावा लागेल. मॅरिड असेल तर मॅरेज सर्टिफिकेट, आणि नाव चेंज झालेलं असेल तर गॅजेट लागेल. अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी, आरक्षणाचा दावा असल्यास आदिवासी प्रमाणपत्र, हे सगळं तुम्हाला लागणार आहे. हे व्यवस्थित वाचून घ्या. हे तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहे. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्यास पुरावा लागेल, आणि तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं हे आवश्यक आहे. तर यासाठी फॉर्म फिलिंगसाठी काही तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत, ते आपण बघूया. 1. अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येईल. अर्ज सादर करण्याकरता संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.gmcaurangabad.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 4. अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. हे बघा, तुम्ही अर्ज फिल केला, सेव्ह केला, सबमिट केला, पण जोपर्यंत तुम्ही पेमेंट करत नाही तोपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालेलं नाही आहे, आणि तुम्ही एक्झाम पण देऊ शकत नाही, कारण तुमचं फी भरल्याशिवाय ॲप्लिकेशन गृहीत धरलं जात नाही. सो
त्यामुळे या परीक्षार्थी उमेदवार मुदतीत अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे। तर यासाठी तुम्हाला फीस बघा। अगर आपण सेंटर बघूया, केंद्र निवड, प्रस्तुत परीक्षेकरता परीक्षा केंद्राचा तपशील www.gmcaurangabad.com संकेतस्थळावरील सदर परीक्षा योजना पद्धती या सत्रामध्ये उपलब्ध आहे। परीक्षा केंद्र बदलण्याबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्यता करण्यात येणार नाही। जेव्हा तुम्ही फॉर्म फिलिंगच्या वेळेला रजिस्ट्रेशन करणार तेव्हाच तुम्हाला ऑप्शन येणार 3 सेंटर सिलेक्शनचं, आणि ते एकदा रजिस्ट्रेशन झालं तर कोणत्याही परिस्थितीत ते चेंज होणार नाही, म्हणून विचार करून सेंटर सिलेक्ट करा। याची फी बघूया आपण। परीक्षा शुल्क गट ड वर्ग 4 समकक्ष पदे व इतर संवर्ग, तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन परीक्षा फी असणार आहे। ओपनसाठी असणार आहे 1000, ओपनसाठी 1000 आहे, आणि SC ST आर्थिक दुर्बल घटक म्हणजे राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये, 100 रुपये कमी आहे। ते खाली इन्स्ट्रक्शन बघा। परीक्षा शुल्क ना परतावा आहे, म्हणजे नॉन रिफंडेबल नाही आहे। जर एक्झाममध्ये तुम्ही फेल झाला किंवा एक्झाम न झाली तर हे तुम्हाला रिटर्न भेटणार नाही आहे, इथं असं मेन्शन केलेलं आहे। अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतरच पे फीज या बटनावर क्लिक केल्यानंतर किंवा मग पृष्ठावरील माझे खाते या सदराखालील अर्ज केल्याच्या पदाच्या यादीतील फी नॉट पेड अशी परिस्थिती लिहिलेल्या जाहिराती पे नाव या लिंकवर क्लिक करून परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल। अजून घ्या, आणि याचं पेमेंट तुम्ही ऑनलाईनच करायचं आहे। पेटीएम, फोनपे, गुगल पे, डेबिट कार्ड, UPI कोणत्याही पद्धती, स्कॅनर कोणत्याही पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता। खाली बघूया आपण। याच्या अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे 5 तारखेपासूनच, आणि याची लास्ट डे असणार आहे 24/6। सो लवकरात लवकर अप्लाय करा। पोस्ट आहेत, वेकेन्सी पण चांगली आहे, सो लवकर फॉर्म भरा। वेकेन्सी चांगली आहे, 357 पोस्ट आहे। फॉर्म भरा, एक्झाम पण एवढी काही टफ असणार नाही आहे, तयारीला लागा। सगळ्यात अगोदर फॉर्म भरा आणि अभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल। आणि जे लोकल औरंगाबादचे आहे ते तर करा, त्यांना बाहेर जायची गरज नाही, झालं तर चांगलंच आहे। सो अभ्यासाला लागा, फॉर्म भरा, आणि काहीही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा, त्याचा आन्सर मी तुम्हाला करेल। व्यवस्थित बघून घ्या, सगळे इन्स्ट्रक्शन वाचा, PDF केअरफुली वाचा, सगळं दिलेलं आहे याच्यात। आणि अशाच अपडेट मिळण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सो लाईक, शेअर अँड कमेंट, सबस्क्राईब माय चॅनल। थँक्यू।